नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। मैत्रिणींनो, आपल्याला असं केव्हा तरी मध्ये दिवसातून भूक लागते, तर छोटीशी भूक असते पण काहीतरी आपल्याला खायला पाहिजे असतं। त्याच्यासाठी आपण भडंग चिवडा बघणार आहोत कोल्हापुरी। तर बघा, त्याच्यासाठी मी इथे पाव किलो मुरमुरे घेतलेले। हे बघा, मुरमुरे एकदम स्वच्छ करून घेतलेले आहे मी। आणि भडंगसाठी असे टपुरे मुरमुरे घ्यायचे बघा, तर याचा चिवडा म्हणजे छान लागतो। आणि भडंगसाठी हाच मुरमुरा वापरतात। आणि मुरमुरे असे कुरकुरीत घ्यायचे बघा, लगेच फुटायला पाहिजे असे कुरकुरीत मुरमुरे घ्यायचे। मुरमुरे जर वातड असले ना तर थोडेसे उन्हामध्ये वाळून घ्यायचे किंवा कढईमध्ये परतवून घ्यायचे थोडेसे मंद आचेवर, म्हणजे ते कुरकुरीत होतील असे अगदी। तर आता आपल्याला यासोबत मसाला पण बघायचा आहे। भडंगसाठी जो मसाला लागतो ना तो पण कसा करायचा ते पण बघायचं आहे आपल्याला। तर आता हे मुरमुरे आपण साईडला ठेवू आणि आधी आपण मसाला तयार करून घेऊ। मसाला तयार करण्यासाठी बघा, मी 1.5 चमच तिखट चटणी घेतलेली आहे आणि 1.5 चमच काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे बघा, पूर्ण घालून घ्यायची आपल्याला। आणि 1 चमच धना पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमच बडीशेप घेतलेली आहे मी, याच्याने चिवडा चवीला छान लागतो। आणि पाव चमच जिरा पावडर घेतलेली आहे, ही भाजून तयार केलेली जिऱ्याची पावडर आहे। आणि अर्धा चमच मी इथे साखर घेतलेली आहे। आणि चिवड्याला छान असं चटपटीत चव यावी म्हणून मी आमचूर पावडर घेतलेली आहे पाव चमच। आणि आपल्याला एक अर्धा चमच इथे हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। हे बघा, तर याचं आता आपल्याला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। मसाला आपण तयार करून घेतलेला आहे बघा, या पद्धतीने तयार केलेला आहे। हे बघा, असा मसाला तयार होतो। हा मसाला घातला ना भडंगमध्ये तर चव खूप छान लागते आणि भडंगमध्ये हाच मसाला वापरला जातो। तर आता मी हा एका वाटीमध्ये काढून घेते। मसाला आपला तयार झालेला आहे। तर आता आपण शेंगदाणे वगैरे तळून आणि फोडणी करून घ्यायची चिवड्यासाठी। तर इकडे कढई ठेवली आहे तापायला, तर आता तेल घालून घेऊ कढईमध्ये। तेल थोडंसं तापू द्यायचं आहे। तर बघा, तेल गरम झालेलं आहे आणि अगदी कडकडीत पण नाही करायचं आहे, नॉर्मलच गरम करायचं आहे। आणि आता शेंगदाणे घालून घ्यायचे। तर मी इथे 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे। तर ते आता आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा, नाहीतर ते पटकन लाल होतात। तर बघा, शेंगदाणे छान असे तळायला लागलेले, छान असे फुटायला लागले, तर समजून घ्यायचं की शेंगदाणे छान तळले गेले। तर आता गॅस बंद करून शेंगदाणे काढून घ्यायचे आपल्याला। शेंगदाणे तळून झाले आणि थोडंसं मी तेल काढून घेतलं आणि आता हे तेल आपल्याला छान असं परत गरम करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे बघा, 1 मोठा चम्मच मी मोहरी घालते। मोहरी छान अशी तडकू द्यायची आहे आपल्याला बघा, छान फुटली ना तर कडवट लागत नाही मग चिवड्यामध्ये। मोहरी छान तडकली, आता मी गॅस कमी केलेला आहे आणि जिरं घालून घेते अर्धा चमच। आणि ह्या चमच मी नेहमी सर्व मसाले पण घेतले होते, जरा मोठा चमच आहे बघा, याचं माप घेतलं होतं मी सर्व साहित्य घेताना। जिरं मोहरी छान असं तडतडून गेलेलं आहे। आता अर्धा चमच मी इथे हिंग घालते बघा, छोटा चम्मच आहे। आणि आता याच्यामध्ये मी लसूण घालून घेते, 15-20 लसूणच्या पाकळ्या मी अशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहे बघा, अगदी पेस्ट नाही करायची, जाडसर ठेवायचं आहे लसूण। लसूण छान असा थोडा कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। जर लसूण म्हणजे असा जास्त म्हणजे पाणी राहिलं ना लसूणमध्ये तर चिवडा आपला मऊ पडू शकतो, त्यामुळे लसूण कुरकुरीत करून घ्यायचा आहे।
तर लसूण आपला छान असा कुरकुरीत झाला. तर आता आपण कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे. तर मी 5-6 कढीपत्त्याच्या काड्या अशा घेतलेल्या होत्या आणि त्याचे पानं काढून घेतले. कढीपत्ता पण आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर आपला कढीपत्ता आणि लसूण छान कुरकुरीत झालेला आहे बघा. तर आता त्याच्यामध्ये मी डाळ घालते किंवा फुटाण्याची डाळ पण म्हणतात याला. तर ती पण मी 100 ग्रॅम घेतलेली आहे. तर ती घालून घ्यायची आहे. आता छान असं परतवून घ्यायचं आहे तिला पण 1-2 मिनटं फक्त. तर 2 मिनटं आपल्या डाळ्या पण अशा छान परतवून झालेल्या आहे. आता जो आपण हा मसाला तयार केलेला आहे ना, हा सगळा मसाला मी घालून घेणार आहे. कारण बरोबर प्रमाणामध्ये केलेला आहे मी 1/2 किलो मुरमुऱ्यांसाठी. तर गॅस कमी करून द्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य. आणि आता याच्यामध्ये डाळ ह्या आपण घातलेल्या आहे ना, तर त्या चवीसाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे बघा. आणि थोडीशी हळद घालायची आहे, अगदी 1/2 चम्मच. थोडंसं परतवून घेऊ. अगदी खमंग असा वास सुवास दरवळतोय सर्व छान असे मसाले घातल्यामुळे. थोडंसं परतवून घेतलं. आता जे आपण हे शेंगदाणे तळून घेतलेले ना, ते पण याच्यातच टाकून घ्यायचे, म्हणजे शेंगदाण्यांना पण छान असा मसाला लागेल. आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आता, कारण आपण आधी शेंगदाणे तळूनच घेतलेले आहे. आणि छान असा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता ही तयार फोडणी आपल्याला मुरमुऱ्यांमध्ये घालून घ्यायची आहे. थोडेसे मुरमुरे मी कढईमध्ये घालते आणि कढई छान अशी पुसून घ्यायची आपल्याला. तर आता हा चिवडा आपण सर्व असा एकजीव करून घ्यायचा आहे. आधी आपण झाऱ्यानेच करू, कारण हे आपली जी फोडणी आहे ना, ती गरम आहे, त्याच्यामुळे झाऱ्याने करू आणि नंतर हाताने मिक्स करायचं आहे. तर आपले मुरमुरे गरम आहेत. तर गरम असतानाच आपल्याला साखर घालून घ्यायची बघा. पिठी साखर घेतलेली आहे 1 चम्मच. तर मी मसाला केला ना, त्याच भांड्यामध्ये साखर दळलेली आहे, त्याच्यामुळे रंग थोडासा बदललेला आहे. तर ती आता आपल्याला पूर्ण अशी पसरवून घालायची आहे, म्हणजे सर्व मुरमुऱ्यांना अगदी व्यवस्थित लागेल. किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड ठेवू शकता. आणि अजून थोडंसं मी मीठ घालणार आहे, कारण आपण मुरमुऱ्यांसाठी वेगळं मीठ घालायचं आहे. अगदी थोडंसं मीठ घातलं मी. तर छान आता आपण हाताने असं मिक्स करून घेऊ. तर बघा, असं व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला छान असा मुरमुऱ्यांना लागेल. आणि बघा, एकदम छान असे लाल भडक आपले मुरमुरे दिसायला लागलेले आहेत. व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित असं मुरमुऱ्यांना लागून सुद्धा गेलेला आहे मसाला. तर आणि अजिबात असा म्हणजे तेलकट झालेला नाही आहे चिवडा. बघा, एकदम छान असं आपलं म्हणजे भडंग झालेली आहे. अगदी कोल्हापुरी असते ना, त्याच पद्धतीची एकदम झणझणीत आणि चटपटीत अशी भडंग तयार झालेली आहे आपली. तर मी मिठाचं प्रमाण पण तुम्हाला सांगते. तर मी जे चमचने मी सर्व साहित्य घेतलं होतं ना, तर त्याच चमचने मी मीठ पण घेतलं होतं. तर अगदी त्याच्यामधून एवढंसं मीठ उरलेलं आहे, 1 चमच मिठामधून. तर एवढं मीठ उरलेलं आहे आपलं. तर अगदी बरोबर व्यवस्थित चव पण झालेली आहे चिवड्याची. आणि ही भडंग तुम्ही अशीच खाऊ शकता. कुठल्याही प्रकारचं फरसाण नाही जरी घातलं ना, तरी पण खूप छान लागते चवीला. काही गरज नाही फरसाणसुद्धा घालायची. बघा, एकदम छान असे शेंगदाणे वगैरे सर्व छान असं झालेलं आहे परतवून आपलं. तर खूप छान लागतो हा चिवडा. तर तुम्ही पण नक्की करून बघा. म्हणजे आपल्याला जेव्हा पण असं पोरांना अशी भूक लागते ना मध्ये मध्ये दिवसातला, तर तेव्हा हा पटकन देता येतो डिश भरून.
किंवा आपल्याकडे कोणी असं तात्पुरतं असं आलं ना तर त्यांना पण नाश्ता म्हणून आपण देऊ शकतो. चवीला खूप भारी लागते ही भडंग. तुम्ही पण नक्की तयार करून बघा. तर तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत भडंग. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भडंगची ते कमेंटद्वारे सांगा. आणि यासोबत तुम्हाला मी मसाला पण दाखवलेला आहे, तर तो मसाला वापरून केली नाही भडंग तर चवीला खूप छान लागते. आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन असतं ना ते पण दाबायला विसरू नका, म्हणजे अशा माझ्या ज्या नवीन नवीन चटपटीत रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील मी टाकल्या म्हणजे. धन्यवाद.